मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह सर्व योजना सुरूच राहणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. लाडक्या बहिणींना 30 सप्टेंबरपर्यंत नाव नोंदवता येणार. मला मुख्यमंत्री पदापेक्षा भाऊ हा शब्द जिव्हाळ्याचा वाटतो. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या आजच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील आनंद पाहून मनाला अतिशय समाधान मिळत आहे. त्यांच्या डोळ्यातील हा आनंद म्हणजे या योजनेच्या यशस्वीतेची पावती आहे. ही योजना सुपरहिट ठरल्याचं यातून स्पष्ट होत असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. परंडा येथे आज महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौकुले, माजी आमदार सुजित सिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, प्राध्यापक शिवाजी सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर अनेकांनी याविषयी शंका उपस्थित केल्याचं सांगून मुख्यमंत्री श्री शिंदे पुढे म्हणाले, महिला सक्षम तर देश सक्षम हे ब्रीद लक्षात घेऊन राज्य शासनाने ही योजना प्रभावीपणे राबवली. या योजनेतून लाडक्या बहिणींच्या खात्यावर रक्कम जमा झाली असून त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, त्यांच्याकडून मिळणारे प्रेम पाहिल्यानंतर मनाला समाधान मिळत आहे. लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद असाच कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह राज्य शासनाच्या इतरही योजना यापुढेही सुरू राहतील. लाडक्या बहिणींची साथ देणारा हा एकनाथ आहे असे सांगून या योजनांसाठी निधीची तरतूदही शासनाने केली असल्याचं मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले आहे. तसेच भविष्यात या योजनेचा लाभ टप्प्याटप्प्याने वाढवणार असल्याचं त्यांनी सांगितले. शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे मला गरिबीची जाणीव आहे. गरीब कुटुंबातील महिलांच्या दृष्टीने 1,500 रुपयांचे मूल्य खूप मोठे आहे हे अनेकांना माहिती आहे. नुकतीच माझी भेट झाल्यानंतर प्रणाली बारड या बहिणीने मला सांगितले की 1,500 रुपये तिने घुंगरू कडीचा व्यवसाय सुरू केला आहे. गौरी गणपतीच्या सणात तिला या व्यवसायातून 10,000 रुपयांचे उत्पन्न मिळाले. याच प्रकारे इतरही भगिनींनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मिळालेले पैसे आपापल्या परीने विविध व्यवसायात गुंतवले आहे. त्यातून त्यांच्या व्यवसायाला आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. महिलांसाठी एसटी प्रवर्गात 50% सवलत दिल्यानंतर तोट्यातील एसटी महामंडळ नफ्यात आले. त्याचप्रमाणे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळेही राज्य शासनाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान न होता चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून महिलांना एका वर्षात 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेऊन त्यांच्या शिक्षणाला पाठबळ दिले आहे. मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षांपर्यंत तिच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने 1,00,000 रुपये जमा करण्यासाठी लेक लाडकी योजना सुरू केली आहे. लाडक्या बहिणींसोबत लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करून त्यांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या प्रशिक्षणार्थी राज्य शासन दरमहा 6 ते 10,000 रुपये विद्यावेतन देणार आहे. अशी योजना राबवणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.